आज आमची कणकवलीची ना 15 दिवसाची धुळवड रंगपंचमी भरपूर खेळावते. ही गर्दी कल्लोळ नुसतं बाजारात आणि अर्धी बाजारपेठ दुपारनंतर बंदच असता. आज मी आणलंय मटण, झणझणीत सुक्या केलंय, बरोबर केलंय वडे, एक नंबर झाला. असा करून बघा. मटण आणलंय, स्वच्छ धुतलंय, बारीक केलंय, त्याका हळद, आला लसूण पेस्ट आणि घरगुती भाजको मसालो लावून ना अर्धो तास ठेवून घेतलं. नंतर एक पातेला घेतलं, त्याच्यात घातलंय तेल, बारीक चिरून कांदो तांबूस होईपर्यंत परतायचो. जास्त करपाक देऊ नका, नंतर वास येता. आणि मटण घातलास की आपोआप शिजता होतो परतून झालो. थोड्या लोकांक तो काळपट आवडतं, आमका तसं आवडत नाही. असा करून बघा. नंतर घातलंय मटण, व्यवस्थित परतायचं, झाकून शिजवून घ्यायचं. मीठ अजिबात घालूक नाही असं, मीठ नंतर घालायचं म्हणजे भुसभुशीत शिजता बरा. असा करून बघा. व्यवस्थित परतून झाला की त्याच्यात थोडे काजूगर घातलंय. अजून काजूगर असतो चपकोभर सोललं आणि ते घातलं. हे आमचे घरगुती काजूगर, फका अजून असत थोडी. व्यवस्थित सगळा परतून झाल्यावर मीठ घातलं आहे. मीठ घातल्यावर परत झाकून शिजवून घ्यायचा म्हणजे मीठ पण लागता बरा आणि चव पण मस्त येतं. मग नंतर 2 चमचे भाजक्या कांद्या खोबऱ्याचा वाटप घातलं आहे. त्याच्यात आला लसूण सगळा घातलेला असता, त्यामुळे चव अप्रतिम येतं. असा करून बघा. व्यवस्थित झाकून शिजवलात की भरपूरशी कोथिंबीर घाल. असा मटण करा, खावा. आवडतलं तुमका आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा.